झाले इकडे म्हणजे आता 31 वर्ष, हा 31वा वर्ष आहे आमचा 2026. तर माझ्या जन्माच्या आधीपासूनचा हा महोत्सव चालू आहे. माझे बाबा, मी जन्मली आहे तेव्हापासून मी बघते आहे की इकडे आमच्या इथे खूप सारे महोत्सव होतातच. म्हणजे माझे बाबा पूर्ण हे सगळं ठेवतात वगैरे सगळं. आम्ही सगळं आयोजित करतो एवढे वर्ष. देवाची कृपा आहे की आम्ही अजून पण पुढे असंच आयोजित करू दे आणि आम्हाला खूप मिळू दे आणि चांगलं आहे. म्हणजे हे आमचं असंच अजून पुढे आमची पिढ्यानपिढ्या आम्ही मंदिराची सेवा करू दे, हेच आमचं हे आहे. आमचे बाबा करतात, मग आम्ही पण पुढे जाऊन हेच करणार आहे. तर हेच आहे आमचं बोलायचं. महामंडळामध्ये किती लोक आले आणि किती लोक महाप्रसाद घेतले? आता असं बघायला गेलं तर मोजता नाही येत, पण आमचा भंडारा म्हणजे 12 ते 4 वाजेपर्यंत असतो. तो संध्याकाळी परत आमचा भंडारा 5 ते 6, तुम्ही बोलाल ना तर 11-12, पण आम्ही 1 वाजेपर्यंतच्या नंतर पण आम्ही जेवायला घेतो. तर असं खूप येतं पब्लिक, म्हणजे 5,000पेक्षा पण वरती खूपच येतं, पण मोजता येत नाही. आमच्या इथे किती पण जण येऊ दे, आम्ही अलाव आहे. 10,000 जण येऊ दे, 25,000 येऊ दे, काही नाही. आमचे बाबा सगळ्यांना लाभ भेटतो भंडाऱ्याचा. कधी अशी कंप्लेंट नाही आली आहे. लग्नाच्या जेवणासारखं जेवण असतं, असं भंडाऱ्याचं प्रॉपर असं नसतं. सगळं आमच्याकडे 2 प्रकारच्या भाज्या, डाळ, काही वाटाण्याचं सांबार, बुंदी, स्वीट डिशमध्ये. तर ऑलमोस्ट सगळं असं एक प्लॅटरच आम्ही बनवून देतो सगळ्यांना. तर आम्ही असं हे नाही करत, कॉम्प्रोमाइज नाही करत खाण्याच्या बाबतीमध्ये. सेवा वगैरे सर्व व्यवस्थित आहे. आम्ही इथे 30 वर्षापेक्षा जास्त झाले आम्हाला इथे महाशिवरात्री सेलिब्रेट करतात. आज शिवरात्रीची पूजा आहे. सकाळी अभिषेक झाला, आता होम, आणि 12 वाजता सत्यनारायणाची पूजा दरवर्षीप्रमाणे, आणि उद्या भंडारा पण आहे. इथे 3 ते 4,000 लोक दरवर्षी जेवतात. आणि काय, माझ्या जन्माच्या आधीपासूनचं मंदिर आहे. मंदिर खूप असं, इथे तुम्ही काही मागितलं तुम्हाला पूर्ण होणार, ही इच्छापूर्ती मंदिर आहे एक प्रकारे तुम्ही बोलू शकता. आता समजा ना 94ला या मंदिराची स्थापना झाली आणि तेव्हापासून इथे शिवरात्र खूप मोठ्या प्रमाणाने सेलिब्रेट होते. आता क्राऊड थोडा कमी झालाय, पण आज भंडाऱ्याला पूर्ण लोक येतात. म्हणजे आपण मोजू नाही शकत, अंदाज पकडा ना 3-4 हजाराचे ते बरंच असतात. कारण सगळीकडून माणसं येतात. इकडून जी जागा सोडून गेलेत ना, ते पण स्पेसिफिकली शिवरात्रीसाठी इथे येतात की आम्हाला शिवरात्री इथेच सेलिब्रेट करायची आहे. आज महाशिवरात्रीचा इथे मोठा उत्सव असतो. म्हणजे बाळाजवळे म्हणजे काका ते खूप म्हणजे आवडीने इथे उत्साह साजरा करतात. हा महाशिवरात्री कित्येक वर्ष झाली, म्हणजे आम्ही पण लहान असल्यापासूनच चालू आहे इथे. म्हणजे तरी पण आता झाले 20-30 वर्ष पूर्ण कंप्लीट झाले. आता 30 वर्ष कंप्लीट झाले. दर्शन केलं का? हो, आम्ही दर्शन सकाळी आम्ही 5 वाजता तिथे आलेलो आहे. म्हणत म्हणजे काय मागितलेली इच्छा पूर्ण होते. आता मी तरी सकाळी म्हणजे आता 4-5 वर्ष सलग मी येतेच आहे सकाळी. मोठा भंडारा होता. हो, भंडारा पण असतो. दोन्ही टाइम जेवण असतं. खूप लाखो म्हणजे खूप गर्दी असते. उभं राहायला लोकांना इथे जागाही नसते. मस्त रस्त्यावर लाईन पूर्ण जागा. शंकर भगवान का मंदिर है। इस टाइम 25 से 30 साल से ये उत्सव मना रहे हैं। बाला साहब दावड़े के अंडर में ये प्रोग्राम हो रहा है। हम सब सहयोग कर रहे हैं और काफ़ी अच्छा प्रोग्राम हो रहा है, चल रहा है, और काफ़ी श्रद्धा है लोगों की, और बड़े उत्साह और धूमधाम से हम ये प्रोग्राम करते जा रहे हैं। आप आए हो यहाँ पे, क्या मांगे लिए हुए आज महाशिवरात्रि? बस भगवान से ये श्रद्धा करें, सबका भला करे, एरिया का विकास करे, साथ में हमारा भी विकास करे। हम पब्लिक से यही चाहते हैं और भगवान से हमेशा दुआ करते रहते हैं। सब दिन के जैसा आज का दिन कुछ अलग है, इसमें कैसा महसूस हो रहा है? अभी आज पूरे देश में धूमधाम से जो अपना उत्सव मनाया जाता है शिवरात्रि का, तो लोगों में बड़ी उत्साह रहती है, अच्छा प्रोग्राम रहता है उसमें। पूरे भारत में वाकई में हिंदुत्ववादी होनी चाहिए। यस, हिंदुत्व है और ये रहेगी, लोगों की श्रद्धा रहेगी और बढ़ती जाएगी। बाला दौड़े यहाँ पे हाँ, महाप्रसाद में भंडारा होता है, प्रसाद में मिष्ठान होता है, और दान पुण्य के साथ में लोगों के खाने की व्यवस्था रहती है। काफ़ी लोग मतलब काफ़ी क्वांटिटी में पब्लिक यहाँ आती है और सबके आस्था जुड़ी हुई है ये मंदिर से, और बहुत ही अच्छा सहयोग और प्रोग्राम रहता है। बाळा धावडे 30 वर्ष आज हे कार्यक्रम चालू आहे. आणि कमीत कमीत मला आता इथे 50 वर्ष झाली. बाळा धावड्यानेच मला घेऊन आला इथे. आता इकडे महाशिवरात्रीचा 30 वर्ष कार्यक्रम चालू आहे. किती लोक इकडे येतात? कमीत कमी 5-6 हजार माणसं येतात इथे.
आणि भंडारा पण आहे. भंडारा पण उद्या भंडारा आहे. किती लोक येतात तुम्ही भंडारा? भंडारा पण तसेच येतात. भंडारा 2 टाइम जेवण असतं.